बुद्ध किंवा कार्ल मार्क्स? राज्याचा लोप, विदरिंग अवे ऑफ द स्टेट. साम्यवादी स्वतःच कबूल करतात की राज्य ही एक कायमस्वरूपी हुकुमशाही असावी हा त्यांच्या राजकीय तत्वज्ञानातील एक कमकुवत दुवा आहे. राज्य कालांतराने आपोआप नाहीसे होईल, लोप पावेल या युक्तिवादाचा ते आधार घेतात. त्यांना दोन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात, ते राज्य कधी नाहीसे होईल आणि ते नाहीसे झाल्यावर त्याची जागा कोण घेईल. पहिल्या प्रश्नाचे ते कोणतीही निश्चित वेळ सांगू शकत नाहीत. लोकशाही सुरक्षित करण्यासाठी अल्पकाळापुरती हुकुमशाही असणे ही चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट असू शकते. हुकुमशाहीने आपले काम पूर्ण केल्यावर, म्हणजेच लोकशाहीच्या मार्गातील सर्व अडथळे व समस्या दूर करून लोकशाहीचा मार्ग सुरक्षित केल्यावर स्वतःहून स्वतःचे अस्तित्व का संपवू नये? अशोकाने तसे उदाहरण घालून दिले नव्हते का? त्याने कलिंगाम विरुद्ध हिंसाचाराचा अवलंब केला होता, परंतु त्यानंतर त्याने हिंसाचाराचा पूर्णपणे त्याग केला. आज जर विजेत्यांनी केवळ आपल्या पराभूत शत्रूंचीच नव्हे तर स्वतःचीही शस्त्रे काढून टाकली, निरस्त्रीकरण केले, तर संपूर्ण जगात शांतता नांदेल. साम्यवाद्यांनी यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. निदान राज्य नाहीसे झाल्यावर त्याची जागा कोण घेईल या प्रश्नाचे तरी त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेले नाही. वास्तविक राज्य कधी नाहीसे होईल यापेक्षा हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर काय अराजकता माजेल? जर तसे होणार असेल तर साम्यवादी राज्य उभारण्याचा प्रयत्न निरर्थक ठरतो. जर बळाचा वापर केल्याशिवाय ते टिकू शकत नसेल आणि ते टिकवून ठेवणारे बळ काढून घेतात, जर अराजकता निर्माण होत असेल तर अशा साम्यवादी राज्याचा काय उपयोग? बळ काढून घेतल्यानंतरही त्याला टिकवून ठेवू शकणारी एकमेव गोष्ट म्हणजे धर्म. परंतु साम्यवाद्यांसाठी धर्म ही अत्यंत तिरस्करणीय गोष्ट आहे. धर्माबद्दलचा त्यांचा द्वेष इतका खोलवर रुजलेला आहे की साम्यवादाला पूरक ठरणारे धर्म आणि तसे नसलेले धर्म यांमधील फरकही ते करत नाहीत. ख्रिश्चन धर्माबद्दलचा आपला द्वेष त्यांनी बौद्ध धर्माकडेही वळवला आहे आणि त्या दोघांमधील फरक समजून घेण्याची तसदीही त्यांनी घेतलेली नाही. साम्यवाद्यांनी ख्रिश्चन धर्मावर दोन प्रकारचे आरोप केले होते. त्यांचा पहिला आरोप असा होता की ख्रिश्चन धर्माने लोकांना परलोकाची ओढ लावली आणि या जगात गरिबीचे दुःख भोगण्यास भाग पाडले. या लेखमालेच्या सुरुवातीच्या भागात दिलेल्या बौद्ध धर्मातील अवतरणांवरून हे स्पष्ट होते की बौद्ध धर्मावर असा आरोप केला जाऊ शकत नाही. कम्युनिस्टांनी ख्रिश्चन धर्मावर ठेवलेला दुसरा आरोप बौद्ध धर्मावर ठेवता येणार नाही. धर्म हे लोकांचे अफू आहे या विधानात या आरोपाचा सारांश मांडला जातो. हा आरोप बायबलमधील गिरीप्रवचनावर, सर्मन ऑन द माउंट, आधारित आहे. गिरीप्रवचन गरिबी आणि दुर्बलता यांचे उदात्तीकरण करते. ते गरीब आणि दुर्बलांना स्वर्गाचे आश्वासन देते. बुद्धांच्या शिकवणुकीत असे कोणतेही गिरीप्रवचन आढळत नाही. त्यांची शिकवण संपत्ती मिळवण्याविषयी आहे. त्यांनी आपला शिष्य अनाथपिंडिक याला या विषयावर दिलेले प्रवचन मी खाली देत आहे. एकदा अनाथपिंडिक तथागत जिथे वास्तव्यास होते तिथे आला. तिथे आल्यावर त्याने तथागतांना वंदन केले, 1 बाजूला आसन ग्रहण केले आणि विचारले, हे तथागता,
गृहस्थाला इष्ट, सुखद आणि प्रिय वाटणाऱ्या परंतु मिळवण्यास कठीण अशा गोष्टी कोणत्या, हे आपण सांगाल का? हा प्रश्न ऐकल्यावर तथागत म्हणाले, अशा गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे न्याय मार्गाने संपत्ती मिळवणे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नातेवाईकांनाही त्यांची संपत्ती कायदेशीर मार्गाने मिळावी हे पाहणे. तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायुष्य लाभणे आणि वृद्धकाळ गाठणे. हे गृहस्था, जगात स्वागतार्ह, सुखद आणि प्रिय असलेल्या पण मिळवण्यास कठीण अशा या 4 गोष्टी प्राप्त करण्यासाठी 4 पूर्वटी आहेत. त्या म्हणजे श्रद्धेचे वरदान, सदाचरणाचे वरदान, उदारतेचे वरदान आणि शहाणपणाचे, प्रज्ञेचे वरदान. सदाचरणाचे वरदान म्हणजे जिव्हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण आणि मादक पेयांचे सेवन यांपासून दूर राहणे. उदारतेचे वरदान म्हणजे गृहस्थाने लोभाच्या दोषमुक्त मनाने जगणे, तो उदार, मुक्तहस्त आणि दान देण्यात आनंद मानणारा असावा, तसेच त्याने दान मागणाऱ्यांना आनंदाने प्रतिसाद द्यावा आणि दानधर्मात तत्पर असावे. शहाणपणाचे, प्रज्ञेचे वरदान कशात सामावलेले आहे? त्याला हे समजते की जो गृहस्थ लोभ, मत्सर, द्वेष, आळस, तंद्री, झोप, मनःस्थितीतील अस्थिरता आणि अस्वस्थता किंवा गोंधळ यांच्या प्रभावाखाली जगतो, तो चुकीची कृत्ये करतो आणि जी कर्तव्ये करणे आवश्यक आहे त्यांकडे दुर्लक्ष करतो आणि असे केल्याने तो सुख व सन्मानाला मुकतो. लोभ, मत्सर, द्वेष, आळस व तंद्री, अस्थिरता व अस्वस्थता आणि संशय हे मनाचे दोष आहेत. जो गृहस्थ मनाचे असे दोष दूर करतो त्याला महान शहाणपण, विपुल शहाणपण, स्पष्ट दृष्टी आणि परिपूर्ण शहाणपण प्राप्त होते. अशा प्रकारे कायदेशीर आणि न्याय मार्गाने संपत्ती मिळवणे, ती कठोर परिश्रमाने कमावणे, बाहुबलाने साठवणे आणि कष्टाच्या घामातून प्राप्त करणे हे एक मोठे वरदान आहे. असा गृहस्थ स्वतःला सुखी व आनंदी ठेवतो, तसेच आपले आईवडील, पत्नी, मुले, सेवक, मजूर, मित्र आणि सोबती यांनाही सुखी व आनंदी ठेवतो. रशियन लोक साम्यवाद टिकवून ठेवण्यासाठी विशेषतः जेव्हा बळाचा वापर थांबवला जाईल तेव्हा बौद्ध धर्माकडे एक अंतिम आधार म्हणून पाहताना दिसत नाहीत. रशियन लोकांना त्यांच्या साम्यवादाचा अभिमान आहे, पण ते हे विसरतात की सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बुद्धांनी संघपुरता मर्यादित का होईना पण हुकुमशाही शिवाय साम्यवाद प्रस्थापित केला होता. ही कदाचित अत्यंत लहान प्रमाणावरील साम्यवाद, कम्युनिझम प्रणाली असावी, परंतु ती हुकुमशाही विरहित साम्यवाद होता, एक असा चमत्कार जो लेनिनला साधता आला नाही. बुद्धांची पद्धत वेगळी होती. त्यांची पद्धत मानवाचे मन आणि त्याची वृत्ती बदलण्याची होती, जेणेकरून माणूस जे काही करेल ते बळजबरी किंवा सक्तीशिवाय स्वेच्छेने करेल. लोकांची वृत्ती बदलण्याचे त्यांचे मुख्य साधन म्हणजे त्यांचा धम्म आणि त्या धम्माचा सततचा उपदेश होता. लोकांच्या हिताचे असूनही त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यास भाग पाडणे हा बुद्धांचा मार्ग नव्हता. त्यांचा मार्ग लोकांची वृत्ती बदलण्याचा होता, जेणेकरून ज्या गोष्टी ते अन्यथा करणार नाही त्या ते स्वेच्छेने करतील. रशियातील साम्यवादी हुकुमशाहीने अद्भुत कामगिरी केली आहे असा दावा केला जातो. हे नाकारता येणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की रशियन हुकुमशाही सर्व मागासलेल्या देशांसाठी चांगली ठरेल. परंतु हा काही कायमस्वरूपी हुकुमशाहीचा युक्तिवाद होऊ शकत नाही. मानवजातीला केवळ आर्थिक मूल्येच नको आहे, तर आध्यात्मिक मूल्येही जपली जावीत असे वाटते. कायमस्वरूपी हुकुमशाहीने आध्यात्मिक मूल्यांकडे कधीच लक्ष दिले नाही आणि तसा त्यांचा इरादाही असल्याचे दिसत नाही. कार्लाइलने राजकीय अर्थशास्त्राला डुकरांचे तत्वज्ञान, पिग फिलॉसॉफी म्हटले होते. कार्लाइल अर्थातच चुकीचे होते, कारण माणसाला भौतिक सुखांची गरज असते. परंतु साम्यवादी तत्वज्ञानही तितकेच चुकीचे वाटते,
कारण त्यांच्या तत्वज्ञानाचा उद्देश डुकरांना लठ करणे हाच असल्याचे दिसते, जणू काही माणसे डुकरांपेक्षा वेगळी किंवा श्रेष्ठ नाहीत. माणसाचा विकास भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवर झाला पाहिजे. समाजाची नवी पायाभरणी करण्याचे उद्दिष्ट फ्रेंच राज्यक्रांतीने बंधुता, स्वातंत्र्य आणि समता या 3 शब्दांत मांडले होते. या घोषणेमुळेच फ्रेंच राज्यक्रांतीचे स्वागत झाले होते. मात्र ती समता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरली. आपण रशियन राज्यक्रांतीचे स्वागत करतो कारण ती समता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवते. परंतु यावर पुरेसा भर देणे गरजेचे आहे की समता प्रस्थापित करताना समाज बंधुता किंवा स्वातंत्र्याचा बळी देऊ शकत नाही. बंधुता किंवा स्वातंत्र्याशिवाय समतेला काहीच मूल्य उरणार नाही. असे वाटते की बुद्धांचा मार्ग स्वीकारला तरच या तिन्ही गोष्टींचे सहअस्तित्व शक्य आहे. साम्यवाद यातील एखादी गोष्ट देऊ शकतो, पण सर्वच नाही.